जे कोणी नवीन आंदोलक आता मुंबईमध्ये येण्याचा विचार करतायत त्यांना ठाण्यातच थांबवावं, कारण की मुंबईकरांना आता त्याचा त्रास होतोय। मुंबईकरांना आंदोलक गाडीतून देशी दारूच्या बाटल्या घेऊन आलेत। मोठं वक्तव्य कोर्टामध्ये सदावर्ते यांनी केलेलं आहे। गुणरत्न सदावर्ते यांनी हा मोठा दावा, हे खळबळजनक विधान कोर्टामध्ये केलेलं आहे की आंदोलक गाडीतून देशी दारूच्या बाटल्या घेऊन आलेत। गुणरत्न सदावर्ते हे कोर्टामध्ये त्यांचं म्हणणं मांडतायत आणि त्यांनी कोर्टामध्ये हा खळबळजनक दावा केलाय। आपले प्रतिनिधी सुनील घरत आपल्या सोबत जोडला गेलेले आहेत, थेट जाऊयात। सुनील, नेमकं काय घडतंय? नक्कीच उच्च न्यायालयाने जे आंदोलक आहेत त्यांना सुनावले आहे की जरांगे यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे, मात्र उद्या शाळा कॉलेज जर बंद झाले, मुंबईकरांना येणारा जो नेहमीचा भाजीपाला, मुंबईकरांची जे रोजचे आलेले असताना भाजीपाला आणि दूध विक्रेते घरापर्यंत पोहोचले नाही तर याची जिम्मेदारी कोण घेईल? आणि विशेषतः म्हटलं तर जे गुणवंत सदावर्ते त्यांनी आज येथे एक दावा केला आहे की जे जरांगे पाटील यांचे जे आंदोलक येतात ते मात्र येताना गाडीमधून देशी दारूच्या बॉटल घेऊन येतात आणि येथे धिंगाणा घालतात, असं जे गुणवंत सदावर्ते त्यांनी सुनावलेले आहे। गणेश, धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। तर आता आपण बघतोय हायकोर्टाने असं म्हटलेलं आहे की आंदोलन हे हाताबाहेर गेलेलं आहे आणि हायकोर्टाने जे वकील आहेत मनोज जरांगे पाटील यांचे वकील श्रीराम पिंगळे यांना उच्च न्यायालयाने फटकारलंय। तर आंदोलन हे हाताबाहेर गेलेलं आहे असं हायकोर्टाने सांगितलंय आणि त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांचे वकील श्रीराम पिंगळे यांना उच्च न्यायालयाने फटकारलं आहे। उच्च न्यायालयाने फटकारताना अनेक गोष्टींचा उल्लेख त्याच्यामध्ये केलाय। तुम्ही आधीच्या आदेशांचं नीट पालन करत नाही आहात असं देखील कोर्टाने म्हटलेलं आहे। वानखेडे आणि बेबॉन स्टेडियम ही आयकॉनिक आणि ऐतिहासिक स्टेडियम आहेत, याची मागणी तुम्ही करूच कसं शकता असं देखील कोर्टाने म्हटलेलं आहे। त्याचबरोबर तुमचे समर्थक या ठिकाणी देखील गोंधळ घालतील आणि स्टेडियमचं नुकसान करतील अशी देखील शक्यता कोर्टाकडून वर्तवण्यात आलेली आहे। तुमचे समर्थक तुमच्या आदेशांचं तरी पालन करतील का असं देखील कोर्टाने म्हटलेलं आहे। मनोज जरांगे पाटील यांच्याकडून वारंवार शांततेचं आवाहन आंदोलकांना करण्यात येत आहे, पण त्याचं ते पालन करताना दिसत नाहीयेत। पुन्हा थेट जाऊयात आपले प्रतिनिधी सुनील घरत यांच्याकडे। सुनील, आणखी काय महत्त्वाचे अपडेट्स आहेत? सुनील, माझा आवाज येतोय? कोर्टाने सांगितलं गेलंय की जे हो येतोय, बोला। सुनील जी बोला। तर ही काही दृश्य आपण बघतोय आणि आपले प्रतिनिधी सुनील घरत यांच्याकडे आपण गेलेलो आहोत। सुनील जी बोला, तुमचा आवाज येतोय। तर मुंबई हायकोर्टाने पुन्हा 3चा टायमिंग देण्यात आलेले, हॅलो, उद्याचा 3चा टायमिंग देण्यात आलेले कोर्टाकडनं। उद्या पुन्हा हा खटला चालू राहणार आहे। त्यानंतर जो न्यायालयाने आज डिक्लेअर केले की उद्या 3 वाजता पुन्हा याचं खटला चालू करण्यात येणार आहे। 3 वाजता उद्या पुन्हा या खटल्याची सुनावणी होणार आहे असं महत्त्वाचं अपडेट सुनीलजी यांनी दिलेलं आहे। आणखी काय महत्त्वाचे अपडेट्स आहेत? कोर्टाने आणखी काय निरीक्षण नोंदवलंय? तर मुंबई हायकोर्टामध्ये जोरदार युक्तिवाद सुरू आहे। आपले प्रतिनिधी देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशीही आपण सगळे बोलूया, त्यांच्याकडून अपडेट्स जाणून घेऊयात। गुणरत्न सदावर्ते यांनी मोठा आणि खळबळजनक दावा हा मुंबई हायकोर्टामध्ये केलेला आहे। आंदोलक गाड्यामध्ये दारू घेऊन येतात असा मोठा खळबळजनक दावा त्यांच्याकडून करण्यात आलेला आहे। तर हायकोर्टाने उद्याच्या सुनावणीमध्ये ठरवू आता पुढचं काय ते असं निरीक्षण नोंदवलेलं आहे। उद्या दुपारी 3 वाजता पुन्हा सुनावणी घेऊ असं मुंबई हायकोर्टाकडून सांगण्यात आलेलं आहे। आणि त्याचबरोबर CSMT आणि मरीन ड्राईव्ह, फ्लोरा फाउंटन आणि दक्षिण मुंबईतील इतर परिसरातून आंदोलकांना हटवण्याचे उच्च न्यायालयाने राज्य सरकारला निर्देश दिलेले आहेत। आत्ताचं हे सगळ्यात महत्त्वाचं अपडेट आहे। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स आणि त्याचबरोबर मरीन ड्राईव्ह या भागामध्ये आपण 2 दिवसापासून बघतोय मोठ्या प्रमाणात आंदोलक तिथे जमा झालेले आहे।
मोठ्या प्रमाणात तिथे गर्दी झालेली आहे आणि त्याचबरोबर दक्षिण मुंबईमधील जो इतर परिसर आहे या सगळ्या भागामधून आंदोलकांना हटवण्याचे उच्च न्यायालयाकडून राज्य सरकारला निर्देश देण्यात आलेले आहे। राज्य सरकारला निर्देशाचं पालन करण्याचं बजावत सुनावणी आता उद्यापर्यंत तहकूब करण्यात आलेली आहे। मुंबई हायकोर्टामध्ये ही सुनावणी सुरू होती। या सुनावणीमध्ये बरेच युक्तिवाद झालेले आहेत आणि यामध्येच आता CSMT परिसर, मरीन ड्राईव्ह परिसर आणि दक्षिण मुंबईमधील काही इतर भाग या भागातून आंदोलकांना हटवण्याचे उच्च न्यायालयाकडून निर्देश हे राज्य सरकारला देण्यात आलेले आहेत आणि राज्य सरकारला या निर्देशाचं पालन करण्याचं सांगत ही सुनावणी आता सध्या तरी तहकूब करण्यात आली आहे। उद्या दुपारी 3 वाजता पुन्हा एकदा उच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे। आणखी एक ब्रेकिंग, उद्या दुपारी 3 वाजता पुन्हा सुनावणी घेऊ असं हायकोर्टाने म्हटलेलं आहे। उद्याच्या सुनावणीमध्ये काय ते ठरवू असं मुंबई उच्च न्यायालयाकडून सांगण्यात आलंय। उद्याच्या सुनावणीमध्ये पुढचं ठरेल, पण दक्षिण मुंबईतील परिसरातून आंदोलकांना हटवा असं निरीक्षण असं कोर्टाकडून सांगण्यात आलेलं आहे। उद्या दुपारी 3 वाजता एक महत्त्वाची सुनावणी या संदर्भामध्ये होणार आहे आणि त्या सुनावणीमध्ये काय ते ठरवू असं मुंबई उच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे। बरेच युक्तिवाद या सुनावणीमध्ये झालेले आहेत। त्या युक्तिवादामध्ये कोर्टाने देखील मनोज जरांगे पाटील यांच्या वकिलांना फटकारलं। त्याचबरोबर दक्षिण मुंबईच्या भागामधील आंदोलकांना हटवा असं कोर्टाकडून सांगण्यात आलेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स या भागामध्ये असतील किंवा मरीन ड्राईव्ह भागात आणि त्याचबरोबर दक्षिण मुंबईतील इतर भागांमध्ये जे आंदोलक मोठ्या प्रमाणात जमा झालेले आहेत त्यांना तिथून हटवण्याचे आदेश कोर्टाने राज्य सरकारला दिलेले आहेत आणि राज्य सरकारने या निर्देशाचं पालन करावं असं सांगत आजची सुनावणी तहकूब करण्यात आली। त्यानंतर उद्या महत्त्वाची सुनावणी या संदर्भात 3 वाजता होणार आहे। त्या सुनावणीमध्ये काय ते ठरवू असं मुंबई उच्च न्यायालयाकडून सांगण्यात आलेलं आहे। उद्या आणखी काही महत्त्वाचे अपडेट्स यामध्ये येतील, पण आत्ता अनेक युक्तिवाद यामध्ये करण्यात आलेले आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या वकिलाकडून युक्तिवाद करण्यात आले, त्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून देखील करण्यात आलेले आहेत आणि अनेक खळबळजनक दावे गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून करण्यात आले। त्यातला एक सगळ्यात मोठा खळबळजनक दावा जो गुणरत्न सदावर्ते यांनी केलाय, मनोज जरांगे पाटील यांचे समर्थक त्यांच्या गाड्यांमधून देशी दारूच्या बाटल्या आणत असल्याचा खळबळजनक दावा गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर मुंबई उच्च न्यायालयाने मनोज जरांगे पाटील यांचे वकील श्रीराम पिंगळे यांना फटकारलं। अनेक गोष्टीवर मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना फटकारलं आहे। तुमचे समर्थक तुमच्या आदेशांचं तरी पालन करतात का असं मुंबई उच्च न्यायालयाने सवाल उपस्थित केलाय। तुम्ही त्याबद्दल हमी द्याल का असं देखील ते म्हणालेले आहेत। तर मागील 6 दिवसांपासून आम्ही जे पाहतोय ते फार वेदनादायी आहे असं देखील मुंबई उच्च न्यायालयाकडून सांगण्यात आलेलं आहे। मुंबईकरांना त्रास होऊ देऊ नका, मुंबईकरांना तुमच्या वागण्याचा त्रास होतोय असं मुंबई उच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे। त्याचबरोबर जो नोकरदार वर्ग आहे त्यांना येण्या जाण्यासाठी त्रास होतोय, त्यांना जर त्यांच्या ऑफिसला जाता आलं नाही तर काय, काही गंभीर सवाल मुंबई उच्च न्यायालयाकडून उपस्थित करण्यात आलेले आहे मनोज जरांगे पाटील यांच्या वकिलांना आणि अजूनही सुनावणी सुरू आहे। नेमकं आता आणखी काय महत्त्वाचे अपडेट समोर येत आहेत पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पण या आत्तापर्यंतच्या घडामोडींमध्ये नेमकं काय झालंय तर मुंबई हायकोर्टाने मनोज जरांगे पाटील यांचे वकील श्रीराम पिंगळे यांना सुनावलेलं आहे। आत्ताच्या आत्ता दक्षिण मुंबई भागातून आंदोलकांना हटवा असे निर्देश राज्य सरकारला मुंबई उच्च न्यायालयाकडून देण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर त्यासोबतच मनोज जरांगे पाटील यांच्या वकिलांनी काही मागणी कोर्टाकडे केली होती आणि गुणरत्न सदावर्ते हे देखील तिथे युक्तिवाद करत होते। सरकार लोकांना काढू शकत नाही, तुम्ही आदेश द्या, जरांगे आणि वीरेंद्र पवारांना नोटीस द्या असं मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलंय। जरांगे आणि वीरेंद्र पाटलांना नोटीस द्या आणि आंदोलक गाडीतून देशी दारूच्या बाटल्या घेऊन आलेत असं गुणरत्न सदावर्ते यांनी दावा केलेला आहे। कोर्टामध्ये हा दावा गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून करण्यात आलेला आहे। तर उद्याचे रस्त्यावरती क्रिकेट देखील खेळणं हे सुरू करतील असं मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलंय। तुम्ही पुन्हा आमच्या समोर येऊन जमाव आमच्या नियंत्रणात नसल्याचा दावा कराल असं निरीक्षण कोर्टाकडून नोंदवण्यात आलं। कोर्टाने मनोज जरांगे पाटील यांच्या वकिलांना फटकारलं। फटकारताना त्यांनी अनेक सवाल उपस्थित केलेले आहेत।
तुमचे समर्थक तुमच्या आदेशांचं जरी पालन करतात का, असा मोठा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्याचबरोबर तुमचे समर्थक जी काही जागा आम्ही अजून देऊ त्यांना थांबण्यासाठी, तिथे जाऊन गोंधळ घालणार नाहीत याची हमी तुम्ही द्याल का? त्या स्टेडियमचं नुकसान ते करणारच असं देखील कोर्टाने म्हटलेलं आहे. तर तुम्ही पुन्हा आमच्या समोर येऊन हा जो काही घोळका आहे तो आमच्या नियंत्रणात नसल्याचा दावा कराल, तेव्हा काय करायचं असं देखील मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे. कोर्टाचं हे निरीक्षण आहे आणि याचमध्ये अनेक गोष्टी, अनेक गंभीर सवाल कोर्टाने उपस्थित केलेले आहेत की जर भाजी विक्रेत्यांना मुंबईत येता आलं नाही तर काय, दूध विक्रेत्यांना मुंबईत येता आलं नाही तर काय होणार, नोकरदार वर्गाला जर त्यांच्या कामाला ऑफिसला जाता आलं नाही तर काय, मुंबईकरांची गैरसोय होऊ देऊ नका असं मुंबई उच्च न्यायालयाने निरीक्षण नोंदवलेलं आहे. आणि हे निरीक्षण नोंदवताना त्यांनी हे देखील म्हटलंय की तुमच्या आंदोलनाला आमचा विरोध नाही, पण नियमांचं पालन करून आंदोलन करा असं देखील मुंबई उच्च न्यायालयाकडून सांगण्यात आलेलं आहे. नियमांचं काटेकोरपणे पालन करा, आंदोलनाला विरोध नाही. आणि हेच मनोज जरांगे पाटील हे काही वेळापूर्वी बोलले होते की शांततेच्या मार्गाने आंदोलन करा. मला वारंवार